झी 24 तास एक पाऊल पुढे. मी ओरडी ना, जोरात ओरडी. अगं हे हनीमून हॉटेल आहे, इथे वाटेल की आरडाओरडा ऐकायची सवय आहे लोकांना. कोणीही धावून येणार नाही तुझ्या मदतीला. कोणी आहे इथे? कोणी आहे? पाहिलंस आहे कोणी आहे का? पण तुम्हाला सांगतो मित्र, आता गाडीने येताना एक सुंदर गोजीरवाणं बाळ बघितलं. लोकांचं नाही, स्वतःच. अरे काय ग्रेटच आहे रे तू पुरा. तुम्हाला सांगतो, इतकं गोजीरवाणं बाळ, इतकी गोंडस मुलगी होती ती. म्हणजे मी आज जन्मात इतकं सुंदर बाळ पाहिलं नव्हतं. म्हणजे बायकोच्या प्रेमात पडायला तब्बल 1 वर्ष लागलं होतं. पण या छोट्याशा बछडीनं पहिल्या दृष्टिक्षेपात मला काय असं ठार करून टाकलं. जसं तुम्ही म्हणालात की नाट्यसंपदेने आतापर्यंत वेगवेगळी अनेक नाटकं दिली आहेत, पण त्यातलाच एक भाग म्हणजे पुनरुज्जीवित नाटक, जी आधी होती म्हणजे का होऊन गेलेली आहे ह्याच्या आधी, आणि पुन्हा एकदा रंगभूमीवर नव्याने सादर करण्यात आली. नाट्यसंपदाने त्याच्यात 3 चांगली नाटकं दिलेली आहेत. तर कुठेतरी हा प्रयोग नक्कीच सुखावणारा आहे. निश्चित निश्चित. त्याचं कारण असं आहे की मुळात इतक्या छान संहिता त्या काळी लिहिल्या गेल्या आहेत की त्या आजच्याही प्रेक्षकांना आवडतात. आणि नाटक सर्वार्थाने एक नाटक कसं असतं हे ज्या नवीन पिढीने बघायला पाहिजे त्यांच्यासाठी ही नाटकं पुनरुज्जीवित करायला फार आनंद होतो. कारण ते येतात, ते बघतात, ते शब्द ऐकतात, ते भाषा ऐकतात, त्याच्यातली नाटकाची मांडणी बघतात, कलाकारांचा उत्साह बघतात, एनर्जी बघतात, आणि त्यांना नाटक भावंसं वाटतं. तेव्हा नाटकाची गोडी निर्माण करण्यासाठी सुद्धा ह्या पुनरुज्जीवित नाटकांचा खूप उपयोग होतो. प्रभाकर पणशीकरांबद्दल थोडंसं सांगाल? एखादी त्यांची आठवण जी तुम्हाला आत्ता ह्या क्षणी आमच्याशी शेअर करावीशी वाटते? आठवणी म्हणजे पुष्कळच आहेत. एकतर मला त्यांच्याबरोबर फार 50 वर्षाचा असा सहवास निश्चितच लाभला नाही, कारण माझी नाट्यसंपदेमधली एंट्रीच एक 98 सालची आहे. आणि पण 98 पासून मात्र जेवढा वेळ मिळाला त्यांच्याबरोबर, त्या वेळात जे काही शिकायला मिळालं ते एखाद्या फार मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन 3-4 वर्ष सतत कोर्स केला असता किंवा शाळा 10 वर्ष केल्यानंतर पुढे कॉलेज, तेवढ्यातही मिळालं नसतं इतकं मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. कारण नाट्य व्यवसाय कसा करावा आणि नाट्य व्यवसाय म्हणजे काय आहे, त्यात कुठल्या अडचणी कधी येऊ शकतात, आणि कुठलीही अडचण आली तरी ती तोंड देऊन शो मस्ट गो ऑन या पद्धतीने नाटक कसं करायचं हे सगळं त्यांच्याकडनं शिकायला मिळालं मला. एक गमतीची उदाहरण द्यायचं म्हणजे की आमचा एक प्रयोग होता भोपाळला, संगीत अवघा रंग एकेची झाला होता, आणि सगळी व्यवस्था चोख होती. ट्रेनची तिकीट होती. मी पहिल्यांदाच एक फोल्डिंग सेट केला होता, म्हणजे सगळे ट्रेनमधनं आणि सेट पण ट्रेनमधनं जाईल भोपाळला, आणि सगळी चोख व्यवस्था. आणि हे सगळं मी काकांना सांगत होतो. काकाही फार खुश झाले की अरे वा, फार चांगलं हा काम करतोय, अगदी फोल्डिंग सेट वगैरे. आणि अशा तऱ्हेनं सगळी मंडळी भोपाळला पोहोचली आणि उतरली आपापल्या बॅगा घेऊन. आणि नंतर मग आमचे व्यवस्थापक होते ते बोगीमध्ये गेले सेट घ्यायला, आणि बोगी उघडून पाहिली तेव्हा कळलं की सेटच नव्हता. आणि एक मुळात तो सेट तिथे पोचला नाही, इकडनं भरला होता ट्रेनमध्ये. मग तो गेला कुठे ते शोधेपर्यंत साधारण दुपारचे 12 वाजले. रात्रीचा प्रयोग तिकडे. आणि मग कळलं की तो कुर्ल्याला जेव्हा भरला गेला तेव्हा दुसरं काहीतरी सामान त्याच्यात भरताना तिकडच्या लोकांनी म्हणजे रेल्वेच्या लोकांनी आमचा सेट बाहेर काढला, ते सामान भरलं आणि पुन्हा सेट ठेवायला विसरले. हे सगळं समजलं जेव्हा, तोपर्यंत मला थांगपत्ता म्हणजे मला काही सुचतच नव्हतं काय करायचं म्हणून. आणि पंतांना कसं सांगायचं, पंत मुंबईत होते, तेही टेन्शन होतं. आणि 11:30 वाजले, 12 वाजले, माझा फोन नाही त्यांना. तर तेही चिंतेत की अरे मंडळी पोचलेत तर फोन कसा नाही. मग मी त्यांना सांगितलं थोडासा प्रॉब्लेम झाला, ठीक आहे म्हणजे करशील. आणि म्हणून मग तो तिकडच्याच एका माणसाला विचारलं, तिकडचे जे रंगकर्मी होते त्यांनी आम्ही सांगितलेल्या साधारण डायरेक्शन खाली तो सेट बनवला, आणि रात्री तिकडे नवीन बनवलेल्या सेटवरती प्रयोग झाला. प्रयोग उत्कृष्ट झाला. प्रेक्षकांना कळलं पण नाही की नवीन सेट आहे. तरी सुद्धा तिकडचे जे आयोजक होते त्यांना मला सांगणं भाग होतं की हा गोंधळ झालेला आहे. त्या आयोजकांना मी सांगितलं, आणि आयोजकांचा प्रयोग झाल्यानंतर रात्री 1-1, 2-2 वाजता फोन आले की म्हणजे अप्रतिम नाटक आहे, फार छान प्रयोग झाला. त्याच्यात सांगायची गंमत अशी की हे मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले अरे हो झालं होतं आपलं 102-3 वेळा कधीतरी. मला वाटतं बेळगावच्या प्रयोगात असं कधीतरी झालं होतं, असं त्यांनी पटकन सांगितलं. म्हणजे त्यांचं एक पुस्तक आहे तोच मी म्हणून, मला जवळजवळ ते आता पाठच व्हायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं की नाट्य व्यवसायात मला गेल्या 10 वर्षात असा एकही प्रॉब्लेम आला नाहीये की जो त्यांनी कधी हँडल नाही केलाय.
त्यामुळे कुठलंही झालं की मी त्यांना सांगायचो पण की काही नाही, मला आज जरा प्रॉब्लेम आलाय, पण मी तोसबी मधलं ते अमुक एक पान वाचलं आणि तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळे ती एक स्फूर्ती यायची आणि त्या स्फूर्तीवरतीच आज ही सगळी मोठी दमछाक जी चाललेली आहे, मोठमोठ्या कलाकारांना घेऊन मोठी न पेलणारी अशी नाटकं जी येत आहेत माझ्याकडे. त्याचं कारण तिथे कुठेतरी मागे एक स्फूर्ती की नाटक होतच एकदा करायचं ठरवलं की, आणि ते प्रेक्षकांसाठी असतं, त्यामुळे प्रेक्षकच ते करून घेतात आपल्याकडनं. आणि हे जे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं ती फार मोठी गोष्ट होती. आमच्याशी इतक्या छान बोललात आणि नाट्यसंपदाचा सगळा प्रवास उलगडून दाखवलात, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि माझे तुमचे आणि झीच्या सर्व प्रेक्षकांचे आणि या नाटकावरती विशेषतः माझ्याच असं नाही, नाटक या व्यवसायावरती नाटकावरती प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. नाट्य संपदेच्या 50व्या वर्षानिमित्त 50व्या नाटकाची घोषणा झाली आहे. कुठलं असणार आहे ते नाटक पाहूया छोट्याशा विश्रांतीनंतर. तोपर्यंत पाहत राहा नाट्य दरबार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.